नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की एखाद्या म्युच्युअल फंडची एनएव्ही कमी आहे, तर तो जास्त एनएव्ही असलेल्या फंडच्या तुलनेत चांगला गुंतवणूक पर्याय आहे? बाजारात पूर्वीच्या एनएव्हीशी तुलना करता तुम्ही असं विचार करता का? सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात हे प्रश्न नेहमीच येतात, म्हणून आजचा अध्याय एनएव्हीवर आधारित आहे. म्हणून हा एक सामान्य प्रश्न म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराच्या मनात येतो की जर एनएव्ही कमी असेल तर गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे आणि जर एनएव्ही जास्त असेल तर त्या फंडात गुंतवणूक करणे शक्य नाही किंवा थोडी गुंतवणूक करणे फायद्याचे नाही. म्हणून गुंतवणूकदाराच्या मनात हा प्रश्न येतो. पण मला स्पष्ट करू द्या, मी अमित बोलतोय. हाय मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनेल सेंट्री शाल्व सेंटर सिटीमध्ये तुमचा वेल्थ पार्टनर. माझं नाव अनुज आहे आणि तुम्ही पाहत आहात आमची सिरीज 5 पास फॉर शोर व्हिडिओज. आतापर्यंत NSM सिरीज 5 चे 6 अध्याय आपण कव्हर केले आहेत. आता आपण अध्याय क्रमांक 7 म्हणजेच NV आज डिस्कस करणार आहोत. NV कशी काढली जाते? एका फंडाचे नेट ॲसेट्स म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू कशी काढली जाते? मागील अध्यायात आपण डिस्ट्रीब्युटर्सबद्दल पाहिले. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कोण असतात आणि फंड मॅनेजमेंटमधील या चॅनल प्रॅक्टिसेस पाहिल्या. गुंतवणूक कशी केली जाते, ऑनलाईन गुंतवणूक कशी होते, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर ब्रोकरेज कशी मिळते शिकलो. आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत तो एनव्हीवर आधारित आहे आणि आपण कसं कॅल्क्युलेट करतो ते पाहणार आहोत. म्युच्युअल फंडसाठी असं म्हटलं जातं की एनव्ही हा त्या फंडाचा शेअर प्राइस असतो. कोणत्याही म्युच्युअल फंडचा एनव्ही. आज आपण हे चर्चा करूया. चला सुरुवात करूया. बघा, हा जो गुंतवणूकदार आहे म्युच्युअल फंडमध्ये, तोच त्या युनिटचा खरा मालक असतो. म्हणून जे लाभाचे हक्क आहे ते नेहमी गुंतवणूकदारांच्या हातातच असतात. आणि जर कोणतीही युनिट्सची खरेदी विक्री होत असेल, कोणी खरेदीदार आहे, कोणी विक्रेता आहे. म्हणून हे सर्व काही योग्य मूल्यांकनाच्या तत्वावर व्हायला हवे. म्हणजेच सर्वांना योग्य किंमत मिळाली पाहिजे. कोणताही खरेदीदार असो, तुम्ही म्युच्युअल फंडाच्या युनिट्स खरेदी करत असाल किंवा म्युच्युअल फंड विकत असाल, तुमच्या गुंतवणुकीला एक योग्य किंमत मिळाली पाहिजे. म्हणूनच या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही त्यांच्या गुंतवणुकीसाठी योग्य किंमत मिळू शकेल. तर चला पाहूया की हे फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स कोणते आहेत. अशा योग्य मूल्यांकन प्रक्रियेची खात्री करण्यासाठी ही तत्त्वे आहे. आता फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स समजून घेऊया. पाहूया हे प्रिन्सिपल्स कोणते आहे. प्रिन्सिपल नंबर 1, प्रत्येक सिक्युरिटीचे मूल्यांकन हे मार्केट प्राइसवरच केले पाहिजे. म्हणजेच म्युच्युअल फंडामध्ये घेतलेल्या कोणत्याही सिक्युरिटीचे जेव्हा आपण मूल्यांकन करतो तेव्हा ते सिक्युरिटीच्या प्रत्यक्ष बाजार मूल्यावरच असावे. प्रिन्सिपल नंबर 1 नुसार गुंतवणुकीचे मूल्यांकन हे फेअर व्हॅल्युएशनच्या तत्वावर आधारित असावे, जसे मी तुम्हाला सांगितले. आणि हे मूल्यांकन असे असावे की ते प्रत्यक्षात मिळू शकणाऱ्या बाजार मूल्याचे प्रतिबिंब असावे. म्हणजेच सिक्युरिटीची बाजार मूल्य काय आहे हेच दाखवले पाहिजे. आणि हे मूल्यांकन प्रामाणिकपणे आणि योग्य माहितीच्या आधारे योग्य मूल्यांकन धोरणे आणि प्रक्रिया वापरून केले पाहिजे. आता आपण पुढे पाहूया की या मूल्यांकन धोरणे आणि प्रक्रिया कोणत्या आहेत आणि त्या कशा असाव्या. पण हे मूल्यांकन सिक्युरिटीच्या बाजार मूल्यावर आधारित असावे. दुसरा तत्व म्हणजे तुम्ही जी मूल्यांकन पद्धती वापरत आहात ती कंपनीच्या संचालक मंडळाने मंजूर केलेली असावी. प्रिन्सिपल नंबर 2 सांगतो की पॉलिसीज आणि प्रक्रिया या असेट मॅनेजमेंट कंपनीच्या बोर्डाने मंजूर केलेल्या असाव्यात आणि त्या कोणती पद्धती वापरली जाईल हे स्पष्टपणे ओळखून सांगाव्यात. प्रत्येक प्रकारच्या सिक्युरिटीसाठी कोणती पद्धती वापरली जाईल. तुम्ही जी पद्धत किंवा मेथडॉलॉजी वापरत आहात ती असेट मॅनेजमेंट कंपनीच्या ट्रस्टी बोर्डाने मंजूर केलेली असावी. तिसरे तत्व सांगते की मूल्यांकन हे सेबीने सांगितलेल्या प्रक्रियेनुसारच केले जावे. सेबीने ज्या प्रिस्क्राइब्ड फॉर्ममध्ये सांगितले आहे त्याच फॉर्ममध्ये हे मूल्यांकन करावे लागेल. त्यामुळे म्युच्युअल फंडाने त्यांच्या धोरणांनुसार आणि प्रक्रियेनुसार सातत्याने मूल्यांकन करावे. या पॉलिसीज आणि प्रक्रियेत असेही नमूद केले पाहिजे की जर काही अपवादात्मक घटना घडली किंवा बाजारात त्या विशिष्ट सिक्युरिटीसाठी कोटेशन उपलब्ध नसेल तर त्यावेळी कसे हाताळायचे. म्हणूनच आपल्याला आपल्या पॉलिसीचे सातत्याने पुनरावलोकन करत राहावे लागते आणि मूल्यांकन धोरणे व प्रक्रिया यांचे नियमितपणे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.
असेट मॅनेजमेंट कंपनीने मूल्यांकन धोरणे आणि प्रक्रियांचे नियमित पुनरावलोकन करावे, जेणेकरून वापरल्या जाणाऱ्या पद्धतींची योग्यताही आणि अचूकताही सुनिश्चित करता येईल. तसेच सिक्युरिटीचे मूल्यांकन प्रभावीपणे केले जात आहे का हेही तपासता येईल. जेव्हा आपण कोणत्याही सिक्युरिटीचे मूल्यांकन करतो तेव्हा आपल्या पद्धतींमध्ये योग्य आणि अत्यंत अचूकता असावी लागते. तुम्ही ज्या पॉलिसीज आणि प्रक्रियांचा अवलंब केला आहे त्यांचे नियमित पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. त्यामुळे चौथे तत्व हे याच्याशी संबंधित आहे. पाचवे तत्व सांगते की असेट मॅनेजमेंट कंपनीच्या बोर्डाने मंजूर केलेली मूल्यांकन धोरणे आणि प्रक्रिया या हितसंबंधांच्या संघर्षाला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट संबोधित करायला हव्यात. म्हणजेच मूल्यांकन कोणत्याही हितसंबंधांच्या संघर्षापासून मुक्त असावे. सहावे तत्व सांगते की सिक्युरिटीचे मूल्यांकन करण्यासाठी जे मूल्यांकन तत्व आहे ते स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असावे. स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन हा ऑफर डॉक्युमेंट्सचा एक भाग आहे आणि ऑफर डॉक्युमेंट्सच्या त्या प्रकरणात हे नीट समजावून सांगितले आहे जी कोणतीही पद्धत सिक्युरिटीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरत आहात ती काय आहे हे नमूद केले पाहिजे. म्हणून फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये अगदी स्पष्टपणे दिलेले असावेत हे तुम्हाला नीट सांगावे लागेल. प्रिन्सिपल 7 असे सांगतो की एखाद्या सिक्युरिटीचे फेअर व्हॅल्यू करणे किंवा फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्सची जबाबदारी ही एमसीची आहे आणि स्वतः प्रत्येक सिक्युरिटीचे खरी आणि योग्य व्हॅल्युएशन करण्यासाठी जबाबदार आहे. आता प्रिन्सिपल नंबर 8 म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे अशा पॉलिसीज आणि प्रोसिजर्स असाव्यात की ज्या चुकीच्या व्हॅल्युएशनला ओळखू शकतील आणि त्याला प्रतिबंध करू शकतील. जर काही चुकीचे व्हॅल्युएशन झाले तर कडे अशा पॉलिसीज आणि प्रोसिजर्स असाव्यात की ते ओळखता येईल आणि ते दूर करता येईल. प्रिन्सिपल नंबर 9 म्हणजेच व्हॅल्युएशनसाठी वापरलेल्या लॉजिकचे डॉक्युमेंटेशन. त्यात कोणतेही इंटरस्कीम ट्रान्सफर्स असतील तरीही ते डॉक्युमेंटेशन जतन केले पाहिजे आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने ते सेबी रेग्युलेशन ॲक्टच्या रेग्युलेशन 50 नुसार जपून ठेवले पाहिजे. आता आपण व्हॅल्युएशन प्रिन्सिपल नंबर 10 बद्दल बोलूया. पहा, जेव्हा आपण डेट मार्केट आणि मनी मार्केटमध्ये व्यवहार करतो तेव्हा व्हॅल्युएशन प्रिन्सिपल असं सांगतो की जेव्हा आपण डेट किंवा मनी मार्केटमध्ये व्यवहार करत असतो तेव्हा फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल असं सांगतो की आपल्याला त्या सिक्युरिटीच्या किंवा तत्सम सिक्युरिटीच्या व्यवहारांचे भाव जे सर्व उपलब्ध सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर नोंदवले गेले आहेत ते विचारात घ्यावे लागतात. म्हणजेच मनी मार्केट सिक्युरिटीचे योग्य व्हॅल्युएशन होण्यासाठी मॅनेजमेंट कंपनीने त्या सिक्युरिटीच्या किंवा तत्सम सिक्युरिटीच्या व्यवहारांचे भाव जे उपलब्ध सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर नोंदवले गेले आहेत ते विचारात घ्यावे, जेणेकरून मनी मार्केट आणि डेट मार्केटमध्ये सिक्युरिटीचे योग्य व्हॅल्युएशन करता येईल. फेअरनेस म्हणजेच आपण जो व्हॅल्युएशन प्रिन्सिपल लावतोय तो डेट सिक्युरिटीमध्ये असावा. जी सेम सिक्युरिटी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ती देखील आपण रिव्ह्यूमध्ये घेऊ, ती देखील आपण पाहू. ही न्याय मूल्यांकनाची तत्वे होती. आता आपण नेट ॲसेट व्हॅल्यूबद्दल बोलूया. निव्वळ मालमत्ता मूल्य म्हणजे काय आणि ते कसे मोजले जाते, आणि त्याआधी आपल्याला हे पाहावं लागेल की स्कीमचे नेट ॲसेट्स काय असतात. आपण असे एक उदाहरण समजून घेऊया. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनेत 20 कोटी रुपये देतो, प्रत्येकी 10 रुपयांना. ही योजना 10 रुपयांना 20 कोटी युनिट्स एकत्रित करते. या 200 कोटी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनेत 10 रुपयांना 20 कोटी युनिट्स खरेदी केले आहे. म्हणजे एका म्युच्युअल फंड कंपनीने 200 कोटी रुपये जमवले आहेत. रक्कम म्हणजेच 40 कोटी रुपये इक्विटीत गुंतवले आहेत आणि त्याची किंमत 10% वाढली आहे. म्हणजे 200 कोटींपैकी 140 कोटी फंड मॅनेजर्सनी इक्विटीत गुंतवले आहेत आणि त्या भागाची किंमत 10% वाढली आहे. बाकीची रक्कम म्हणजेच 60 कोटी, जी 200 कोटींपैकी उरलेली 60 कोटी होती, ती गुंतवणूकदारांकडून जमा केली होती आणि ती बँक ठेवींमध्ये ठेवली आहे. म्हणजे ती 60 कोटी बँक डिपॉझिटमध्ये ठेवली आणि त्यावर व्याज मिळाले. स्कीमला मिळालेला लाभांश 8 कोटी आहे आणि स्कीमचे खर्च 4 कोटी रुपये आहे. तसेच आणखी 1 कोटी रुपयांचा खर्च देय आहे. आता इथे पहा, स्कीमची जबाबदारी म्हणजे युनिट कॅपिटल 2 कोटी रुपये आहे, नफा 8 कोटी आहे, व्याज आणि लाभांश मिळाले आहे. त्यातून 4 कोटी खर्च वजा करा आणि देय असलेले खर्च. त्यामुळे आपण स्कीमची नेट ॲसेट व्हॅल्यू कशी काढायची ते मोजत आहोत.
आपले जे काही खर्च आहे ते आपल्या नेट ॲसेटमधून वजा करू, जसे की आपण नेट ॲसेट व्हॅल्यू मोजत असताना करतो. म्हणून आपल्या स्कीमचे जे नेट ॲसेट्स आहेत आणि त्यांची वाढलेली किंमत आहे त्यांना कॅपिटल गेन म्हणतात. आपण जो पैसा इक्विटीमध्ये गुंतवला आहे तो ज्या टक्क्यांनी वाढला आहे, तसेच जो पैसा डेकमध्ये किंवा बंक डिपॉझिटमध्ये गुंतवला आहे त्यावर मिळणारा व्याज, ते व्याज क्रूड मिळालेलं तेही त्यात येईल, मिळालेलं व्याज तेही त्यात येईल, मिळालेला डिव्हिडंड तोही त्यात येईल. हे सगळे आपले जे काही गेन आहे ते सगळे नेट ॲसेट्स मोजताना जोडले जातील. आणि स्कीमचे जे काही खर्च आहे, जसे की काहीही देयक, पेबल, कोणतेही व्याज दे आहे, काही कॅपिटल लॉसेस आहे, ते सगळे खर्च आपण नेट ॲसेट्समधून वजा करू. त्यानंतर हे सर्व केल्यानंतर जी काही किंमत उरेल तीच म्हणजे त्या स्कीमची क्वालिटी नेट ॲसेट व्हॅल्यू होईल. याच प्रश्नावर येऊया. पुन्हा प्रश्नाकडे वळूया. स्कीमला मिळालेला व्याज आणि डिव्हिडंड होता 8 कोटी रुपये. स्कीमचे खर्च होते 4 कोटी रुपये. म्हणजेच खर्च 4 कोटी रुपये वजा केले तर स्कीमकडे 200 कोटी रुपये होते. आता 8 कोटींचे व्याज आणि डिव्हिडंड मिळाले, त्यातून आपण वजा करू 4 कोटी हे जे स्कीमचे खर्च आहेत आणि आणखी 1 कोटी वजा करू जे पुढील खर्च आहेत. तर हे 3 रुपये उरले, म्हणजे 200 हे आहे. युनिट कॅपिटल प्लस 3 रुपये कॅपिटल वाढ गुंतवणुकीवर म्हणजे 14. युनिट होल्डर फंड 217. तर या उदाहरणात स्कीमची नेट मालमत्ता 270 आहे आणि जर आपण ही नेट मालमत्ता एकूण युनिट्सने भागली तर आपली NAV मिळेल. तर सर्वात आधी पाहूया त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या नेट मालमत्तेत प्लस होतील आणि कोणत्या मायनस होतील त्या हायलाईट करूया. या उदाहरणात आपल्या नेट मालमत्तेत व्याज उत्पन्न प्लस होईल, डिव्हिडंड उत्पन्न प्लस होईल, रिअलाइज्ड कॅपिटल गेन प्लस होतील, व्हॅल्युएशन गेन प्लस होतील, रिअलाइज्ड कॅपिटल लॉसेस मायनस होतील, व्हॅल्युएशन लॉसेस मायनस होतील आणि खर्च मायनस होतील. इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो. इंटरेस्ट क्रूड पण अजून मिळालेला नाही, हे देखील प्लस होईल. अनेकदा विचारलं जातं की इंटरेस्ट क्रूड पण मिळालेला हे प्लस होईल का मायनस होईल किंवा त्याची काहीही ट्रीटमेंट होणार नाही का? तर ते देखील नेट मालमत्ता काढताना जोडले पाहिजे. म्हणून इंटरेस्ट क्रूड पण अजून मिळालेला नाही हे देखील जोडले पाहिजे. आता एक उदाहरण पाहूया. खालील माहिती दिली असताना NAV कशी काढायची? आपण फॉर्म्युला पाहिला, नेट मालमत्ता भागिले एकूण प्रलंबित युनिट्स. परीक्षेत असे प्रश्न येतात आणि कदाचित 2 प्रश्नही येऊ शकतात. आपल्याला फक्त स्कीमच्या नेट मालमत्ता माहीत असल्या पाहिजेत आणि प्रलंबित युनिट्सची संख्या प्रश्नात स्पष्टपणे दिलेली असेल. त्यामुळे जसेच तुम्ही स्कीमच्या नेट मालमत्ता काढाल त्यानंतर जे काही येईल ते प्रलंबित युनिट्सच्या संख्येने भागा, म्हणजे तुमची NAV मिळेल. खूपच सोपा प्रश्न येतो. आपण 2 उदाहरणं पाहू आणि ही दोन्ही उदाहरणं पाहिल्यानंतर तुम्हाला खूप अंशी स्पष्ट होईल की कसे कॅल्क्युलेट करायचे. तर उदाहरण पाहूया. खालील माहिती दिली आहे. स्टॉक्सची किंमत 50 कोटी, बार्ड्सची किंमत 60-57 कोटी, मनी मार्केटची किंमत 2.36 कोटी, डिव्हिडंड क्रूड पण अजून मिळालेला नाही 1.09 कोटी, इंटरेस्ट क्रूड पण अजून मिळालेला नाही 2.6 कोटी, फी पेबल 0.36 कोटी आणि प्रलंबित युनिट्सची संख्या 90 कोटी. जसं मी सांगितलं आहे, NAV कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी स्कीमचे नेट ॲसेट्स पाहिजे. स्कीमच्या नेट ॲसेट्समध्ये स्टॉक्सची किंमत, बार्ड्सची किंमत, त्यांची एप्रिसिएशन व्हॅल्यू येईल जी इथे दिलेली नाही. तर आपण इथे आता स्कीमचे नेट ॲसेट्स काढण्यासाठी सर्वात आधी गोष्टी एकत्र करून प्लस करायला सुरुवात करतो. जसे व्हॅल्यू स्टॉक्स 150 कोटी प्लस, व्हॅल्यू बॉन्ड्स 66 कोटी 7 लाख प्लस, व्हॅल्यू मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स 2.36 कोटी प्लस, डिव्हिडंड क्रूड मिळालेला 9.09 कोटी. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की डिव्हिडंड क्रूड किंवा इंटरेस्ट क्रूड अजून मिळालेला नाही तेही प्लस होईल. म्हणून 9.09 हे देखील कॅल्क्युलेट करताना जोडले पाहिजे. व्हॅल्यू इंटरेस्ट मिळालेला पुन्हा वजा करावा लागेल, म्हणजेच 150 प्लस 67 प्लस 2.36 प्लस 1.09 प्लस 2.68 कोटी, फी पेबल 0.36 कोटी हे यातून वजा होईल. म्हणून कोणतेही खर्च किंवा कोणतीही फी पेबल मी तुम्हाला सांगितले होते की ती वजा केली पाहिजे. म्हणून फी पेबल आपण वजा करू आणि जे काही येईल ते युनिट्सच्या एकूण संख्येने भागले जाईल.
हे अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे. प्रश्नात दिले आहे 1.90 कोटी, तर हे सगळं एकत्र करून 1.90 ने भागा, म्हणजे सगळं एकत्र करून 22,277 आणि ते 1.90 ने भागले की उत्तर येतं 117.25. म्हणून या स्कीमची NAV या उदाहरणात 117.25 इतकी आहे, अगदी तितकीच. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत मिळतील आणि अशाच प्रकारे नेट ॲसेट व्हॅल्यू आधी काढायची आहे आणि नंतर ती युनिट्सच्या संख्येने भागायची आहे. तुमची NAV मिळून जाईल. खूपच स्पष्ट प्रश्न येईल, खूप सोपा प्रश्न येईल. चला आणखी एक उदाहरण पाहूया आणि कॅल्क्युलेट करूया. स्टॉक्सची किंमत 230 कोटी, मनी मार्केटची किंमत 5 कोटी, डिव्हिडेंड रिसिवेबल 2.39 कोटी, अमाउंट पेएबल 7.5 कोटी, अमाउंट रिसिवेबल सेल 2.34 कोटी, फी पेएबल 0.4 कोटी आणि आउटस्टँडिंग युनिट्सची संख्या 2.65 कोटी. तर आता पाहूया यात आपण काय काय ॲड करू शकतो. व्हेन्यू ऑफ स्टॉक्स 30 कोटी हे ॲड होईल. व्हेन्यू मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट 5 कोटी हेही ॲड होईल. डेव्हिड क्रूड नोट रिसिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं तेही ॲड होईल. 2.39 रक्कम पेबल परचेस शेअर्स मायनस होईल, कारण ते पेबल आहे. काहीही जे पेबल आहे म्हणजे खर्च ते मायनस होतील. अमाउंट रिसिव्हेबल ऑन सेल ऑफ शेअर्स हे प्लस होईल, प्लस 2.3, पण इथे मायनस असायला हवं, मायनस 0.4 कोटी. आणि टोटल आउटस्टँडिंग युनिट्स 2.65 कोटी. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यावर T2 डिव्हाइड बाय 2. तर उत्तर आहे 87.4. म्हणून या केसमध्ये ते 87.4 आहे. खूप सोपा उदाहरण आहे आणि खूप सोपे प्रश्न येतात. हेच होतं NAV कशी कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर ह्याच पद्धतीने तुम्ही नेट ॲसेट व्हॅल्यू काढून मग NAV काढायची आहे. फक्त जे 2 पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवायचे की इंटरेस्ट क्रूर पण मिळालेला नाही आणि डिव्हिडंड क्रूर पण मिळालेला आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्लस करायच्या आहे. आता आपण मार्को मार्केटबद्दल बोलूया. प्रत्येक सिक्युरिटीचे व्हॅल्युएशन करण्याची प्रक्रिया म्हणजे मार्केटमधील कोणत्याही वेळी जेव्हा आपण एखाद्या सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू पाहतो आणि आपला मार्को मार्केट पाहतो, तेव्हा आपल्याला या वेळी काय रिअलाइज्ड प्रॉफिट्स चालू आहेत, लॉसेस चालू आहेत हे कळते. ही प्रक्रिया मार्क टू मार्केट म्हणून ओळखली जाते. जेव्हा मार्केट चालू असते तेव्हा आपली व्हॅल्युएशन किंवा आपण केलेली गुंतवणूक, आपण घेतलेले शेअर्स, त्यांची किंमत प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला बदलत असते. म्हणून आपण कोणत्याही क्षणी आपली व्हॅल्यू पाहिली तर आपल्याला कधी काही प्लस दिसेल किंवा कधी काही मायनस दिसेल. म्हणून यालाच मार्क टू मार्केट म्हणतात. याचा अर्थ आपण त्या दिलेल्या क्षणी मार्केटला मार्क करत आहोत. उदाहरणार्थ, मी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो आणि 1 तास किंवा 2 तासांनी मी ते पाहतो. साधारणपणे आपण 3:30 वाजता पाहतो. जेव्हा मार्केट संपते तेव्हा आपण पाहतो की आजचं M2M काय राहिलं, आज मी किती पैसे कमावले किंवा किती पैसे गमावले. म्हणजे मी दिवसभर जे ट्रेडिंग केलं आहे, जर मी 3:20, 3:25, 3:30 म्हणजेच मार्केट बंद होताना पाहतो तेव्हा मी माझं कॅल्क्युलेट करतो. म्हणून असं म्हटलं जातं की आज माझं किती राहिलं, माझं मार्केट किती राहिलं. मार्केट बंद होण्याच्या वेळी मी किती पैसे कमावले आहे, किती पैसे गमावले आहे ते सगळे ज्या शेअर्समध्ये असू शकतं. कदाचित काही शेअर्स वर जात असतील, काही शेअर्स खाली जात असतील, आपण जास्त शेअर्समध्ये ट्रेडिंग केलं असेल. म्हणून तुम्ही जे काही पैसे कमावले असतील किंवा जे काही पैसे गमावले असतील, जे काही जायात आले असेल, वेळेची कमतरता असेल, त्याला मातो मार्केट म्हटले जाईल. आता आपण काही म्युच्युअल फंड्सच्या खर्चांबद्दल बोलूया. पहा, म्युच्युअल फंड कंपनी जे काही खर्च समाविष्ट करते ते स्पष्टपणे नमूद केले पाहिजे. गुंतवणूकदाराला त्याने कोणते खर्च समाविष्ट केले आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने सांगावे लागेल. आपल्याकडे एक यादी आहे जी त्यांनी सांगितली आहे. ती यादी कोणती आहे ते पाहूया. इन्व्हेस्टमेंट आणि सल्लागार फी आणि स्कीमवर लावलेले इतर चार्जेस. अशा सर्व फींच्या तपशिलांची संपूर्ण माहिती स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये पूर्णपणे उघड केली जाते आणि त्या माहितीपत्रकात याचे संपूर्ण स्पष्टीकरण दिलेले असते. पाहूया, या इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरी फी व्यतिरिक्त म्युच्युअल फंड कंपनी कोणकोणते खर्च आकारू शकते. मार्केटिंग आणि सेलिंगचे खर्च,
ब्रोकरेज आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट, रजिस्ट्रार सर्व्हिसेस फॉर ट्रान्सफर ऑफ युनिट्स, ट्रस्टींच्या फी आणि खर्च, कस्टोडियन फी, गुंतवणूकदारांशी संवाद साधण्याचे खर्च, फंड ट्रान्सफरचे खर्च, विविध लोकेशन्सवरील खर्च, खाते स्टेटमेंट आणि डिव्हिडंड वितरण किंवा वॉरंट्स देण्याचा खर्च, फंडाने भरलेले विमा प्रीमियम, वाइंडिंग अपचे खर्च आणि सेटलमेंटचे खर्च, जाहिरात खर्च, भांडवल भाड्याने घेण्याचे शुल्क, रिटर्न फी, रिअल इस्टेट युटिलायझेशन प्रीमियमचे खर्च, रिअल इस्टेटच्या देखभालीचे खर्च, लिस्टिंग फी, जर स्कीम ओळखल्या गेलेल्या एक्सचेंजवर लिस्टेड असेल आणि जर स्कीम एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्हमध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याचेही खर्च. हे सर्वचे सर्व खर्च रेकरिंग एक्सपेन्सेस म्हणून येतात. स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये स्कीमशी संबंधित जेवढेही खर्च आहे ते सगळे अगदी स्पष्टपणे नमूद केलेले असावेत की किती खर्च झाले आहेत आणि कुठे कुठे झाले आहेत. हा भाग स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटचा असेल. आता पाहूया की जास्तीत जास्त किती टक्के खर्च एमसी चार्ज करू शकते. नाही, सेबीने यासाठीही एक तक्ता दिला आहे. आता पाहूया की एएमसीद्वारे खर्च आकारण्याची कमाल मर्यादा काय आहे. व्यवस्थापन स्लॅब असे तुम्ही डाव्या बाजूला पाहत असाल. इक्विटी स्कीम्ससाठी एकूण खर्चाचा गुणोत्तर. इक्विटी स्कीमसाठी एकूण खर्चाचा गुणोत्तर म्हणजे स्कीमच्या पहिल्या 500 कोटी रुपयांच्या दैनंदिन नेट ॲसेटवर जेव्हा स्कीम सुरू होते आणि पहिल्या 500 कोटींपर्यंत पोहोचते तेव्हा म्युच्युअल फंड कंपनी कमाल खर्च गुणोत्तर किती आकारू शकते. इक्विटी ओरिएंटेड स्कीमच्या बाबतीत 2.25% आणि इतर स्कीम्सच्या बाबतीत 2%, पुढील 250 कोटींवर 2%, पुढील 150 कोटींवर 1.75%, पुढील 3000 कोटींवर 1.35% आणि पुढील 5000 कोटींवर 1.05%. हे सर्व टेबलमध्ये दिलेले आहे की एएमसी किती चार्ज करेल, कसे चार्ज करेल आणि हे नेट ॲसेट्सवर आकारले जाते. जसं तुम्ही पाहिलं, पहिल्या 500 कोटींवर इतकं, पुढील 250 कोटींवर इतकं, पुढील 500 कोटींवर इतकं, अशा प्रकारे हे चार्ज केले जातं. म्हणून ही आहे ती कमाल मर्यादा जी एएमसी खर्च म्हणून आकारू शकते. या अध्यायातील पुढील विषय आहे एंट्री लोड म्हणजे काय आणि एक्झिट लोड म्हणजे काय. पूर्वी म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एंट्री लोड द्यावा लागायचा आणि जवळपास प्रत्येक स्कीमवर 1% आकारले जायचे. म्हणजेच जर तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवत असाल तर त्यातील 1% आधीच वजा केला जायचा. म्हणजेच 1,000 रुपये कापून तुमचे 99,000 रुपये गुंतवले जायचे. पण आता हे बदलले आहे. सध्या कोणताही एंट्री लोड नाही. तुम्ही जितके पैसे गुंतव आहात तेवढेच पैसे गुंतवले जात आहे. इतर खर्च लागू असू शकतात पण एंट्री लोड आता नाही. मात्र एक्झिट लोड अजूनही लागू असू शकतो. बहुतशा इक्विटी स्कीम्समध्ये एक्झिट लोड म्हणून 1% शुल्क आकारले जाते जर तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर 1 वर्षाच्या आत पैसे काढले. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी पैसे काढले तर बहुतेक इक्विटी स्कीम्समध्ये 1% शुल्क आकारले जाते. काही स्कीम्समध्ये 0.5% तर काही वेळा 0.05% किंवा फक्त 0.5% ही शुल्क घेतले जाते. पण उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर 1%चा एक्झिट लोड लागतो जर तुम्ही 1 वर्षापूर्वी इक्विटी स्कीममधून पैसे काढत असाल. म्हणजेच तुमची मार्केट व्हॅल्यू काहीही असली तरी जेव्हा तुम्ही रिडीम करता आणि जर तुम्ही एक्झिट लोडच्या आधी रिडीम करत असाल. जर तुम्ही 1 वर्षापूर्वी रिडीम करत असाल आणि त्या स्कीममध्ये 1%चा एक्झिट लोड असेल तर मार्केट व्हॅल्यू किंवा इतर काहीतरी त्यातून 1% वजा करून पैसे दिले जातील. हे होतं एक्झिट लोडचं कॉन्सेप्ट. आणि मित्रांनो, हेच सगळं होतं या अध्यायातून म्हणजेच एनव्हीच्या 7व्या अध्यायातून. आपण फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स पाहिले, एनव्ही पाहिलं, मार्केट पाहिलं, टोटल एक्सपेन्सेस रेशो पाहिला, त्यानंतर एक्झिट लोड पाहिलं. तर या अध्यायात हेच 5 आणि 6 मुद्दे आहेत आणि हा खूपच सोपा अध्याय आहे. काही मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायला हवे. या अध्यायावरून साधारणपणे 4-5 प्रश्न येतात आणि हे प्रश्नही खूपच सोपे असतात. तर पाहूया की कोणते कोणते प्रश्न किंवा आणखी काही प्रश्न या अध्यायातून येतात किंवा नेहमी विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1 आहे फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स जे सेबीने दिले आहे ते मॅन्डेटरी आहेत आणि व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स डिस्क्लोज करणं बंधनकारक आहे.
आणि सेबीने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स हे मॅन्डेटरी आहेत आणि ते कुठे डिस्क्लोज केले जातील. स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, इन्व्हेस्टर्सना पिरियॉडिकली फंड्स फॅक्ट शीट्समध्ये किंवा डीमध्ये. फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स हे पब्लिकमध्ये टाकायचे नाहीत. तर उत्तर आहे स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. जे फेअर व्हॅल्युएशन प्रिन्सिपल्स सेबीने सांगितले आहे ते स्टेटमेंट ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये मॅन्डेटरी आहे, डिस्क्लोज करणे आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. इन्व्हेस्ट 20 करोड म्युच्युअल फंड स्कीम ₹10 म्हणजेच स्कीमने 20 कोटी रुपये जमा केले आहे आणि प्रति युनिट किंमत ₹10 होती, आता ती 200 कोटी रुपये झाली आहे. एक रक्कम जी फंडमध्ये गुंतवली आहे त्याची किंमत, प्रॉप्स, डिपॉझिट्स, व्याज, डिव्हिडंड मिळालेले, स्कीमचे खर्च, देय असलेले खर्च हे सर्व लक्षात घ्यावे लागते. स्कीमचा निकाल काढण्यासाठी सर्वात आधी सांगितले होते की नेट ॲसेट काढायचे आहे, त्यानंतर युनिट्सची एकूण संख्या, आउटस्टँडिंग यात भाग द्यायचा आहे. तर इथे स्पष्टपणे दिसत आहे की युनिट्सची एकूण संख्या 20 कोटी आहे. आता नेट ॲसेट स्कीम काढतोय तर 140 कोटी रुपये एकूण 200 कोटींपैकी एकूण 200 कोटी रुपये जमा झाले आहे. त्यापैकी 140 कोटी इक्विटीमध्ये गेले आहेत आणि 60 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी लावले आहे. म्युच्युअल फंडने म्युच्युअल फंड स्कीममध्ये फंड मॅनेजरने बंक डिपॉझिटमध्ये 60 कोटी ठेवले आहे. म्हणजेच 140 + 60 म्हणजे 200 कोटी. स्कीमला मिळालेले व्याज आणि डिव्हिडंड हे कोटी रुपयांमध्ये आहे. तर 200 कोटींमध्ये आपण हे 8 कोटी जोडू म्हणजे 208 कोटी झाले. स्कीमचे खर्च आहेत 4 कोटी, तर 208 कोटींमधून 4 कोटी वजा केले तर उरतात 204 कोटी. हे 204 कोटी 20 कोटींनी भागले, 20 कोटींनी भागले तर येते 10.2 कोटी. तर उत्तर आहे बी, 10.2 कोटी. म्हणून याचे उत्तर आहे बी आणि हेच त्याचे उत्तर आहे. 10 ते किती आहे कमाल एकूण खर्च? रेशो चार्जेस स्कीममध्ये इंडेक्स फंड्सचे बघा. इंडेक्स फंडमध्ये खूप स्पष्टपणे नमूद केले आहे की 1% डेली नेट ॲसेट्सवर 1% हा कमाल एकूण खर्चाचा रेशो स्कीमद्वारे आकारला जाऊ शकतो. इंडेक्स फंडच्या बाबतीत म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये डिव्हिडंड फक्त प्रीमियम रिझर्व्ह अकाउंट, युनिट कॅपिटल, डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस जे स्कीमने मार्केट्समधून निर्माण केले आहे त्यातूनच दिला जाऊ शकतो. याचे उत्तर आहे सी, डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस जे स्कीमने निर्माण केले आहे. जर स्कीमने काही सरप्लस निर्माण केला असेल तर तो डिव्हिडंड म्हणून म्युच्युअल फंड स्कीम इन्व्हेस्टर्सना देऊ शकते. म्हणून उत्तर आहे सी, 5वे. म्युच्युअल फंड्सना वेगवेगळे शुल्क आकारण्याची परवानगी आहे. एक्झिट लोड, गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित. एक्झिट लोड कधीही, इथे लक्षात ठेवा, एक्झिट लोड कधीही गुंतवणुकीच्या रकमेच्या आधारावर आकारला जात नाही. ज्या व्यक्तीने ₹500 गुंतवले आहेत किंवा ज्या व्यक्तीने 5 कोटी गुंतवले आहेत, सर्वांसाठी स्कीममधील एक्झिट लोड सारखाच राही. तो विभागला जावा म्युच्युअल फंड स्कीम आणि म्युच्युअल फंड कंपनीने. त्यामुळे उत्तर चुकीचे आहे. म्युच्युअल फंड्सना गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित वेगळा एक्झिट लोड आकारण्याची परवानगी नाही. तर मित्रांनो, हे होते 7व्या अध्यायातून. तुम्ही आमचे इतर NSENK व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कृपया आगामी व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. खूप धन्यवाद.